नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक सुंदर हळूवार प्रेमकथा बघणार आहोत. अबोल प्रीत बहरली ही कथा मालिका 21 भागांची असून याच्या लेखिका आहेत शोभा राऊत. याचे सर्व राखीव हक्क त्यांच्याकडेच आहेत. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. रवीच्या स्कूटरचा आवाज ऐकला आणि सुमतीबाईंनी त्याच्या आईने सुटकेचा निश्वास टाकला. त्याच वेळी अनघा म्हणाली, आई ग, रविदा आला आहे. आता चटकन पानं वाढ आमची. किती भूक लागली आहे. येऊ दे त्याला आत, ठोकूनच काढते. तिचे शेवटचं वाक्य आत येताना रवीने ऐकले. अनु, अगं कोणाला ठोकून काढणार आहेस? कॉलेज तर आजपासून सुरू झाले आहे. म्हणजे तुझ्या क्रिकेटची प्रॅक्टिस सुरू व्हायला अवकाश आहे. त्याला माहीत होते आज घरी यायला उशीर झाला आहे. त्यामुळे अनघा चिडली. तिला भूक लागली की काही सुचत नाही. त्यामुळे ती उपवास वगैरेही करीत नाही. पण ही अनु त्याला सोडून, तिच्या रविदाला सोडून मुळीच जेवत नाही. त्याच्या लाडक्या बहिणीसाठी त्याला वेळेवर घर गाठावे लागत असे. आज बऱ्याच दिवसांनी त्याला शाळेतील मित्र दीपक भेटला होता आणि बोलण्याच्या ओघात वेळेचे भान राहिले नव्हते. बराच उशीर झाला होता. आता अनुची समजूत घालावी लागणार होती आणि त्यासाठीच त्याने तिचे शेवटचे वाक्य ऐकले असूनही मुद्दाम तिच्या आवडीचा विषय काढला होता. बरं का ग आई, आपली अनु ना अशी मस्त क्रिकेट खेळते, अशी एका बॉलला ठोकते. बिचारे जीव घेऊन पळत सुटतात. कोणी किती लारूच दाखवली तरी थांबायला तयार नसतात. अनुपासून सुरक्षित अंतरावर म्हणजे सीमारेषेच्या बाहेर जाऊनच थांबतात. रविदा पुरे, मला चांगले समजते आहे. माझे एवढे कौतुक का चालले आहे ते. हे बघ, नानासुद्धा आले आहेत. तेव्हा तू चटकन जेवायला ये पाहू. नाना हसून म्हणाले, अनु, अगं आज रवीने एवढा उशीर केला आहे तरी तू एवढी शांत कशी? खुर्ची ओढून त्यावर बसत रवी मिश्किलपणे म्हणाला, खरंच हो नाना, ह्या नकटीच्या नाकावर खूप राग आहे नाही? संभाषणात भाग घेत सुमतीबाई म्हणाल्या, अनु, अगं मुलीच्या जातीला एवढा राग चांगला नाही बाई. एवढ्या तेवढ्या कारणावरून तू चटकन तापतेस. खरोखरी अनघाचे डोके तापले. तापणार नाही तर काय, तिला भयंकर भूक लागलेली. त्यात रवीने उशीर केलेला. आधीच ती कासावीस झालेली. त्यात भरीसभर म्हणजे आई वडील भाऊ सर्वांनीच तिला चिडवले होते. आपल्याला राग आलेला आहे हे कोणाला समजू न देता ती शांतपणे म्हणाली, रविदा, चल सुरुवात कर. ह्या मटारच्या हुचळीच्या वासाने तोंडाला पाणी सुटायला लागले आहे. रवीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. अरे, एवढे सर्वांनी चिडवू नाही. ह्या अनुला अजून राग कसा आला नाही? वास्तविक आतापर्यंत तिचे फाडफाड बोलणे सुरू व्हायला पाहिजे होते. पण आता मात्र तिला काही एक बोलायला नको, नाहीतर जेवण राहील अर्धवट. हो, ह्या अनुचे सारेच काही तरेवाईक. अनघाने पहिल्या घासाबरोबर रागही गिळला. ती शांतपणे जेवू लागली. खरंच आपण लगेचच चिडतो. खूप वेळा प्रयत्न केला न चिडण्याचा, पण जमतच नाही. कॉलेजमध्ये मैत्रिणी हेच म्हणतात, अनघा, एवढ्या तेवढ्यावरून किती रागवतेस?
तू फाडफाड बोलतेस आणि राग शांत झाला म्हणजे डोळ्यात पाणी आणून 4-4 वेळा माफी मागतेस. अगं, आम्हाला तुझा स्वभाव माहीत आहे. पण बाईसाहेब, तुझ्या या वागण्यामुळे ज्याला तुझ्या स्वभावाची कल्पना नाही त्या व्यक्तीचा खासच गैरसमज होणार. अनघाने ठरवले. आता मात्र डोके शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि खरोखरी अनघाने हसून बोलायला सुरुवात केली. रविदा, तुला उद्या फर्स्ट पिरियड आहे का रे? हो आहे तर. अरे, पण उद्या मला फर्स्ट पिरियड नाही. मग मी कशी जाणार कॉलेजला? धत, त्यात काय मोठे, माझ्याबरोबर निघ. 1 तास लेडीज रूममध्ये काढ, झाले. पिरियड नसतानाही मी घाईगडबडीने निघू? छट. ए रविदा, उद्या दिवस तू उशिरा जा ना कॉलेजला. सुमतीबाई मध्येच म्हणाल्या. अगं पण अनु, उद्या तू बसनं जा कॉलेजला. ना रे बाबा, मला आपलं तू स्कूटरनेच ने. अनघाने हट्ट धरला. समजावणीच्या स्वरात रवी म्हणाला. अनु, उद्या कुठल्याही परिस्थितीत मी फर्स्ट पिरियड अटेंड करणारच. अगं, उद्या आपल्या कॉलेजमध्ये नवीन आलेल्या देशमुख सरांचा इंग्लिशचा फर्स्ट पिरियड आहे. अगं, काल बी डिव्हिजनवर त्यांचा पिरियड झाला. त्या मुलांनी ह्या देशमुख सरांना अक्षरशः डोक्यावर घेतले. खूप छान शिकवतात म्हणे. त्यांची पर्सनॅलिटी एकदम टॉप आहे. खूप आवडले आहेत ते सर सर्वांना. त्यांचं पहिलंच लेक्चर बुडवू? नाही मी मुळीच तुझं ऐकणार नाही. तू बसनच जा. आय एम सॉरी. हे एवढे लेक्चर रविदाने दिल्यामुळे तिला पुढे काहीच बोलता येईना. ती मनातून जास्तच वैतागली. रवी आणि अनघा ही दोघे बहीण भावंडे एकाच कॉलेजमध्ये होती. रवी BAच्या फायनल इयरला होता, तर अनघा त्याची पाठची बहीण SYBAला होती. त्याच्या मागे फक्त 1च वर्ष. तसा रवी अनघापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. 8वीच्या परीक्षेआधी तो आजारी पडला. तो ती परीक्षा संपल्यावरच आजारातून उठला. त्याचे 1 वर्ष वाया गेले आणि त्यामुळे 2 वर्ष मागे असलेली अनघा 1 पायरी पुढे गेली होती. नाना एक ख्यातनाम डॉक्टर होते. त्यांची फार इच्छा होती रवीला डॉक्टर करण्याची. पण तसे झाले नाही. SSCला छान मार्क्स मिळवूनही रवीने आर्ट्सकडे जाण्याचे ठरवले होते. केव्हा कोण जाणे, रवीने ठरवले होते की शिक्षक व्हायचे. शाळेमध्ये नाही, कॉलेजमध्ये प्रोफेसर. आणि शेवटी नानांनी त्याची आवड पाहून त्याला त्याच्या इच्छेनुसार वागू दिले. रवीला खूप धीर आला. सतत तो कॉलेजमध्ये सर्वात पुढे होता. अभ्यासाप्रमाणे खेळातही त्याने नाव गाजवले होते. फायनल इयरला त्याने प्रिन्सिपल सब्जेक्ट म्हणून इंग्लिशची निवड केली होती. रवीप्रमाणे अनघाई कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात असे. अनघा आणि रवीच्या स्वभावात थोडासा फरक होता. नाव रवी असले तरी तो शांत आणि समजूतदार होता. अनघाचा स्वभावही तसा लागवी होता. वाईट होता तो तिचा राग. एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध झाली की बस, ती चटकन चिडायची. तशीच पटकन राग विसरायची देखील. अगदी वळवाच्या पावसासारखी. रवीने वर्गात प्रवेश केला आणि वर्गातली गर्दी पाहून त्याला आश्चर्य वाटले. अजून फर्स्ट बेल व्हायची होती, तरी संपूर्ण वर्ग भरला होता.
मुलांची साईड तर अगदी खचून भरली होती. कॉलेजच्या 3 वर्षात त्याला असा कधी अनुभव आला नव्हता. आज तो सुद्धा नव्हता का लवकर आला होता. आपल्या लाडक्या अणूसाठीही तो थांबला नव्हता. हे सर्व केवळ नवीन आलेल्या देशमुख सरांसाठीच. 2 दिवसातच देशमुख सरांचे नाव सर्वतोमुखी झाले होते. त्यामुळे त्यांचा आज BAच्या A डिव्हिजनचा पहिला पिरियड हॉवरफुल झाला होता. किरणने, रवीच्या खास मित्राने रवीसाठी पुढे जागा धरून ठेवली होती. रवी आनंदला. सेकंड बेल झाली आणि वर्गात एकदम पिनड्रॉप सायलेन्स झाला. साऱ्यांच्या नजरा वर्गाच्या दारावर खिळल्या होत्या. सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता तरळत होती आणि देशमुख सरांनी वर्गात प्रवेश केला. सर्व मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे उठून गुड मॉर्निंग सर म्हणून अभिवादन केले. किंचित मान तिरकी करून हसत मुखाने त्यांनी अभिवादनाचा स्वीकार केला आणि आपल्या खास आवाजात ते हसून म्हणाले, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. देशमुख सरांच्या उमद्या व्यक्तिमत्वाकडे सारा वर्ग भारावून पाहत होता. भरपूर उंची, काळेभोर कुरळे केस, कणखर शरीरयष्टी आणि या सगळ्याला शोभेल असा बुद्धिमत्तेचे तेज झळकणारा भावस्पर्शी चेहरा. छे, ते मुळी प्रोफेसर वाटतच नव्हते. त्यांच्यातीलच एखादा उमदा विद्यार्थी. देशमुख सरांनी सर्व वर्गावरून एकदा आपली नजर फिरवली आणि हसत मुखाने इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली. आज या वर्गात माझा पहिलाच पिरियड आहे. तेव्हा मी प्रथम तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझे नाव अभिजित देशमुख. नुकताच मी MA फर्स्ट क्लासमध्ये पास झालो आणि प्रथमच या कॉलेजमध्ये लेक्चरशिप करतोय. महत्त्वाचे म्हणजे ह्याच कॉलेजमध्ये मी विद्यार्थी होतो, तुमच्यासारखा. आज माझी बढती तुमच्या ह्या विद्यार्थी बेंचपासून ह्या स्टेजपर्यंत झाली आहे एवढेच. तेव्हा तुम्ही मला तुमचे फक्त लेक्चरर न समजता वातावरण निर्माण झाले. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक न संकोचता मला विचारा, संवाद टिकवता येईल. विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून आपली पसंती व्यक्त केली. अभिजितच्या त्या सुरुवातीच्या बोलण्याने मुलांवर छाप पडली. विशेषतः मुली तर अगदी भारावून गेल्या होत्या. प्रत्येकजण मनात म्हणत असणार, किती छान आहेत नाही हे सर. ते अनमॅरिड असतील काय? आणि नेमका हाच प्रश्न कसा कोण जाणे रवीच्या मनात आला. त्यालाही सर्वांप्रमाणे त्याचे हे नवीन सर फार फार आवडले होते. कधी नव्हे तो त्याच्या मनात विचार चमकून गेला, आपल्या अणूसाठी अगदी असाच जोडीदार पाहिजे. किती छान दिसेल त्यांची जोडी. देशमुख सर प्लॅटफॉर्मवरून खाली आले होते, अगदी रवीच्या पुढेच. मनात घोळणारा हा प्रश्न केव्हा कसा त्याने सरांना विचारला त्याचे त्यालाच कळले नाही. आर यू मॅरिड सर? हा प्रश्न ऐकताच अभिजितने चमकून त्याच्याकडे पाहिले. त्याला फार आश्चर्य वाटले. भर वर्गात ह्या मुलाने असा प्रश्न करावा. रवीला आपला मूर्खपणा लगेचच लक्षात आला. अपराधी स्वरामध्ये रवी कसाबसा म्हणाला, सर, मी असे विचारायला नको होते. आय एम सॉरी. अभिजितला हसू आले. गंमत म्हणून सहज त्याने रवीला प्रश्न केला, तुमची कोणी बहीण वगैरे लग्नाची आहे की काय? तसे असेल तर तुम्हाला प्रयत्न करायला काही हरकत नाही.
एक बोट वर करीत अभिजित म्हणाला, कारण अजून मी हा असा एकटाच आहे. सर, याची बहीण तुम्ही नक्कीच पसंत करणार. आपल्या कॉलेजची ब्युटी क्वीन आहे. किरण हलक्या आवाजात म्हणाला. त्याच्या या संवादावर सारा वर्ग खळखळून हसला. अभिजितने विषयाला एकदम कलाटणी दिली आणि ह्या वर्षी BAच्या वर्गाला असलेल्या ज्युलियस सिझलरचा आपल्या खास मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात परामर्श घेऊ लागला. पिरियड संपल्याची बेल केव्हा झाली हे कोणालाच समजले नाही. अभिजितने आपल्या गोड स्वभावाने ह्याही क्लासला आपलेसे केले होते. रविदा, अरे आज तू कमाल केलीस बाबा. किती लवकर घरी परतलास. हं, आज किरण भेटला नसणार म्हणूनच तुला लवकर घर दिसले की काल उशीर केलास म्हणून आज त्या वेळेची भरपाई करतोस. बघा नाना, आहे ना आपली अनघा बोलण्यात पटाईत. कशी उलट तपासणी घेते आहे माझी. नाना, आपला हिला चक्क वकील करू. काय तिची वकिली चालेल. बडबड बडबड. रवी, अरे चालेल काय म्हणतोस. चक्क पळेल म्हण पळेल. गमतीने नाना म्हणाले. हा रविदा असाच आहे. काही थोडंसं मी बोलले की हा त्याला 1000 फाटे फोडतो. अनघा मनातच वटवटली. जेवताना नानांनी मध्येच प्रश्न केला. रवी, कसे काय आहेत तुझे नवीन सर. सकाळी कॉलेजला जाताना अनु चिडचिड करीत होती. तू थांबला नाहीस ना तिच्यासाठी. नानांच्या प्रश्नाने रवीला वर्गातील गंमत आठवली आणि तो मूडमध्ये येऊन सांगू लागला. नाना, नवीन सर सर्वांनाच खूप आवडले. मस्तच आहेत. दिसायलाही छान, बोलण्यातही छान आणि शिकवतातही छान. पण आज वर्गात माझ्याकडून अगदी वेडेपणाच झाला. सरांनी तर मला बावळटच ठरवले असणार. अरे, पण तू काय वेडेपणा केलास हे तरी सांग पटकन. मध्येच सुमतीबाई म्हणाल्या. आई, अगं चक्क भरलेल्या वर्गात मी त्यांना विचारले, सर, तुमचे लग्न झाले आहे का. आता मात्र सर्वांनीच आश्चर्य उद्गार काढला. छे, हे काहीतरी भलतेच केलेस तू. असा खाजगी प्रश्न तू विचारलासच कसा. नानांनी विचारणा केली. नाना, ते सर एवढे आवडले मला. वाटले असाच तरुण आपल्या अनुसाठी. नाना मोठ्याने हसू लागले. सुमतीबाई रवीकडे आश्चर्याने पाहू लागल्या. अनघा लाजून म्हणाली. इश्श, काहीतरी तुझे रविदा. पण का रे, ते सर रागवले असतील नाही. ते हसत म्हणाले. तुमची कोणी बहीण वगैरे लग्नाची आहे की काय. प्रयत्न करायला हरकत नाही. आता मात्र सारेच हसू लागले. अनघाचा चेहरा सलज्ज झाला. जेवण तर उरकलीच होती. अनघाने तेथून काढता पाय घेतला. आपल्या खोलीत आल्यानंतर नकळत का होईना तिच्या मनात अभिजित देशमुखबद्दल विचार तरळून गेला. सर्वांना आवडणारा हा आहे तरी कसा. उद्या स्टाफरूममध्ये जाऊन पाहायला हा पाहिजे. हाय क्लेरा, अय्या तू या वर्गात आहेस होय. 4 दिवसात दिसली नाहीस कुठे. अनघा, अगं ह्या 4 दिवसात मी तरी तुला कुठं पाहिलं होतं. बरं झालं भेटलीस. किती दिवसांनी भेटतो आहोत आपण. काय ग, सुट्टी कशी घालवलीस. मी बाई मस्तपैकी गोव्याला आंटीकडे जाऊन आले. अगदी धमाल केली. क्लेरा फर्नांडिस
ही अनघाची मैत्रीण होती. क्लेरा 1 वर्ष अनघाच्या मागे होती. त्यांची ओळख झाली होती कॉलेजच्या मैदानावर. दोघी कॉलेजच्या लेडीज क्रिकेटमध्ये टीममध्ये होत्या. दोघी वेगवेगळ्या वर्गात असूनही त्यांच्या मैत्रीत खंड पडला नव्हता. कॉलेज सुरू झाल्यापासून आत्ताच त्या भेटत होत्या. त्यामुळेच वेळेचे भान राहिले नाही. सेकंड बेल झाली तशा दोघी भानावर आल्या. अरे बापरे क्लेरा, सेकंड बेल झाली, मी पळते आता. अजून भले मोठे 3 जिने उतरायचे आहेत. क्लेराचा निरोप घेऊन अनघा अगदी गडबडीत जवळजवळ पळतच जिने उतरू लागली. जिन्याच्या कटाड्याला धरून ती सरसर जिने उतरत होती. सेकंड बेल होईपर्यंत बोलत बसण्याच्या स्वतःच्या मूर्खपणाला ती दोष देऊ लागली. आणि एवढ्यात कॉर्नरवर ती खालून वर येणाऱ्या व्यक्तीवर जोराने आदळली. तिच्या हातातील पुस्तके इतरस्त विखुरली. प्रथम ती एवढी बावरली की काय करावे, काय पडले याचा तिला बोधच झाला नाही. पण क्षणात सारा प्रकार तिच्या मेंदूपर्यंत गेला. आधीच उशीर झालेला होता. त्यात ह्या मुलाने आपल्याला मुद्दाम धक्का मारला असणार. तिचा तापट मेंदू एकदम गरम झाला. तिचा रागीट स्वभाव उफळून आला. ओ हो, यू युजलेस स्टुपिड, तुम्हाला देवाने डोळे दिलेत की नाहीत? मुद्दाम धक्का मारता, काही लाज वाटते का? नवीन दिसता आहात म्हणून इथपर्यंत मजल मारलीत. सांगून ठेवते, पुन्हा माझ्या वाटेला गेला तर. पुन्हा एकदा तिला उशीर झाल्याची जाणीव झाली. ती पुस्तके घेण्यासाठी खाली वाकली. अभिजितही तिला मदत करण्यासाठी पुस्तके उचलू लागला आणि अनघाचे कडक शब्द त्यांच्या कानावर पडले. ओ मिस्टर, पुरे तुमची मदत. माझी पुस्तके उचलायला मी समर्थ आहे. तुमचे औदार्य नको तिथे नका उगीच वाया घालू. चालू लागा तुमच्या वाटेला. आणि आता प्रथमच अभिजित बोलू लागला. मिस, तुम्हाला वाटते आहे तसे काही घडले नाही. तुमचा गैरसमज झालेला आहे. केवळ हा अपघात आहे. तेव्हा तुम्ही प्लीज त्याला पुढे काही बोलू न देता. अनघा चटाचट पायऱ्या उतरू लागली. उतरता उतरता ती तरी म्हणालीच, मला पूर्ण माहिती आहे. हा अपघात होता की मुद्दाम केलेला आघात होता. खरे म्हणजे तिला आणखी काही बोलायचे होते, परंतु तेवढा वेळ तिच्याजवळ नव्हता. त्यामुळे त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकून ती चालू लागली. तिच्या वर्गाजवळ ती आली. पुढचे दार बंद होते, म्हणजे देसाई मॅडमने शिकवायला सुरुवात केली. ती चटकन मागच्या दारातून क्लासमध्ये शिरली. देसाई मॅडमने तिच्याकडे एकवार पाहिले आणि पुढे शिकवायला सुरुवात केली. प्रत्यक्ष व्यवहारात विशिष्ट स्थानाच्या संदर्भात व्यक्तीकडून आपल्या भूमिका पार पाडल्या जातातच असे नाही. कारण व्यक्तीची ती भूमिका पार पाडण्यासाठी पात्रता या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे अनुवंशिक गुण, दुसरे म्हणजे अनुभव किंवा शिक्षण. अनघाने नोट्स काढण्यासाठी सोशिओलॉजीची वही काढली. पेनसाठी तिने पर्समध्ये हात घातला. त्याचवेळी तिला आठवले, बोलता बोलता क्लेराने आपल्या हातातले पेन घेतले होते. पण शेवटी घाईत पेन परत करायला ती आणि मागून घ्यायला अनघा विसरली होती. झाले, एवढी धावपळ करून काही फायदा झाला नाही. लेक्चर आता फक्त ऐकावेच लागणार. ती शांतपणे लेक्चर ऐकू लागली. समाजात व्यक्तींच्या भूमिकेचा विचार करताना व्यक्तीच्या सामाजिक स्थानाचा विचार करणे आवश्यक असते.
सर्वसामान्य स्थान जरी सारखे असले तरी प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेत फरक असतो. उदाहरणार्थ विद्यार्थी, सर्वच विद्यार्थी एका प्रकारचे नसतात. ह्या वाक्याने अनघाची लेक्चर एकाग्रतेने ऐकण्याची समाधी भंग पावली. खरेच आहे, सारे विद्यार्थी सारखे नसतात. मगाचा तो विद्यार्थी, झालेला तो प्रकार आणि आता ह्या क्षणी अनघाला त्याचा गोंधळलेला चेहरा आठवला. तिला हसू येऊ लागले. अगदी मवाली बदमाश असणार. हं, दिसायला तसा टॉप होता हं. पण सुंदर असून काय करायचं? नालायक कुठला, ती मनातच त्याला बडबडली. पण त्याचे एवढे डेअरिंग तरी कसे झाले? चक्क धक्का मारायला? नवीन दिसतोय. नाहीतर ही अनघा म्हणजे काय हे सर्वांना ठाऊक आहे. जाऊ दे. तिच्या दृष्टीने नालायक असलेल्या त्या तरुणाचे विचार तिने झटकून टाकले. कॉलेज सुटल्यावर तिने आपल्या सर्व मैत्रिणींना जिन्यावर घडलेली बेधमाल वार्ता सुनावली. अनघा, तू मात्र कमाल करतेस बघ. अगं, एखाद्या वेळी खरंच तो अपघात असेल. तूच घाई गडबडीत चालली होतीस ना, मग कशावरून त्याने तुला जाणून बुजून धक्का मारला म्हणतेस? शीतलने विचारले. म्हणजे तुला काय म्हणायचे आहे शीतल? तो निव्वळ अपघात होता? छट. मला खात्री आहे त्याने मुद्दाम धक्का मारला आहे. अगं, एखादी असती तर त्याचे देखणे रूप पाहून हसली असती. आय एम सॉरी म्हणून मोकळी झाली असती. पण मला तसल्या मुलींप्रमाणे वागता येत नाही. मी चांगलंच झापलं त्याला. अनघा, अगं, माझ्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. तू चटकन चिडतेस अन फाडफाड बोलायला सुरुवात करतेस. तुझा स्वभाव माहिती आहे आम्हाला, म्हणून बोलले ग. हे बघ, पुन्हा तो तुझ्या वाटेला गेला तर आम्ही सर्वजणी तुला मदत करू त्याची वाट लावायला. मैत्रिणींनी आश्वासन दिले आणि अनघाचे समाधान झाले.